मित्रांनो, काल जी सी-बी-टीची आपण एक सीरीज स्टार्ट केली. त्यामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं, की कशाप्रकारे आपण डेली एनालिसिस करू शकतो विथ बायस. ठीक आहे. सो वीकली एनालिसिस आपण काल केलं होतं. त्याच्यामध्ये कालच्या दिवशी तुम्हाला मी आजच्या दिवसासाठी म्हणजे 1 तारखेसाठी काय होऊ शकतं हे सांगितलं होतं. आणि जो ब्लॉक आपण मार्क केला मित्रांनो, त्या ब्लॉकला रिस्पेक्ट किती दिलाय, हे तुम्ही फक्त आता ऑब्झर्व्ह करायचं आहे. 4 तासाची टाईम फ्रेम आहे मित्रांनो, तुम्ही बघा जाऊन. 15 मिनिटामध्ये या. ॲक्युरेट जे आपलं मार्किंग होतं, त्या मार्किंगपासून हे एवढं वर आलंय. किती पिपचं मार्केट आहे बघा. हे जवळपास तुम्हाला लक्षात येईल अ, 37 म्हणजे जवळ-जवळ 370 पिप्सचा ट्रेड आहे हा. आणि ज्यांना कोणाला मिळाला आहे, ते लोकं खरं तर नशिबवान आहे यामध्ये. आणि कधीपासून मिळाला आहे बघा 7:30 वाजता. आता हा एक झाला फक्त लेव्हल वाईज. त्यामध्ये तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं काल, की गोल्डमध्ये ट्रेड करत असाल तुम्ही, तर वरच्या लेव्हलपासून छोटे डाउन ट्रेंडचे ट्रेड घ्या. कुठपर्यंत? या लेव्हलपर्यंत. सो ते वर्कआउट होतंय. ठीक आहे. सो बायस तुम्हाला बघता जर आले, तर तुमच्यासाठी ते खूप खतरनाक काम करणार आहे आपली सी प्रोसेस. आता तुम्ही डेलीमध्ये या मित्रांनो. तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो आज. म्हणजे उद्या 2 तारखेला तुम्ही प्लॅन आउट करू शकता. हा सकाळी व्हिडिओ पडेल. त्यानुसार तुम्हाला हे वर्किंग करता येऊ शकतं. तर इथं बघा, आता डेलीमध्ये काय झालंय, ही वाली एक लिक्विडिटी इथं सोडली गेली. आता थोड्या वेळात हे सोडेल. म्हणजे संध्याकाळीच्या रात्रीच्या वेळेपर्यंत आणि ही वाली लिक्विडिटी. आणि त्यानंतर जर तुम्ही नीट बघाल तर वरची लिक्विडिटी तशीच अजून रिमेनिंग आहे. खालचा तर काही विषयच नाही. आणि अजून एक गोष्ट असते मित्रांनो, ज्यावेळेस तुमची डेलीची लिक्विडिटी तुम्हाला कळते ना, त्यावेळेस तुम्हाला समजतं की आता वर्कआउट दुसऱ्या दिवशीसाठी काय करू शकतो. सो आता या केसमध्ये कशावर बघायचं, या कॅन्डलवरती. ही ऑरेंज कलरची कॅन्डल जी आहे, त्याच्या खाली क्लोजिंग आहे कॅन्डल्स. ठीक आहे, खाली क्लोजिंग आहे. तर आता उद्याच्या दिवशी काय होऊ शकतं बघा प्लॅन. आता या केसमध्ये एक तर उद्या परत मार्केट या ठिकाणी असं कुठल्यातरी ऑर्डर रिमेनिंग ऑर्डर्स घ्यायला येऊ शकतं. कारण का काही लोकांना ऑर्डर मिळालेल्या नसतात. तर त्या लोकांच्या ऑर्डर घ्यायला खाली येऊ शकतं. किंवा हे विथ बॉडी बनवण्यापेक्षा थोडंसं खाली येईल इथून असं. आणि खाली आल्यानंतर परत ते मार्केट ही जी बॉडी आहे ती अशी वरच्या दिशेला कुठेतरी, एक मिनिट मी हे बरोबर ड्रॉ करतो. हे बॉक्स का आपण तयार करू म्हणजे जरा थोडंसं समजायला चांगलं बनेल. सायकॉलॉजी कशी बनू शकते उद्याही दिवसाची आपण थोडं समजून घेऊयात. का? कारण का त्या कॅन्डलमुळे कोणती जी ऑरेंज कॅन्डल बनली ना, त्या कॅन्डलचा एक कॅल्क्युलेशन असतं कोणत्याही एस-एमच्या ट्रेडरच्या माइंडमध्ये. तर ते वर्किंग कसं होतं बघा. आता फॉर एक्झाम्पल विचार करा, आता कलर आहे ना, तो आपण एक थोड्या वेळासाठी रेड कलर घेऊयात. सो आता या ठिकाणी ज्यावेळेस ही कॅन्डल उद्या बनेल ना, त्यावेळेस ही जी लोची लिक्विडिटी आहे, नजदीकची आहे, नियर बाय लिक्विडिटी आहे. सो त्याला ट्रॅप करायला येऊ शकतं. कारण का जरी तुम्हाला जे अपवर्ड साईडचा मूव्हमेंट भेटतोय, त्या मूव्हमेंटला थोडासा कंटिन्यू करून ते खाली येऊ शकतं. कारण का रिमेनिंग ऑर्डर्स. आणि हे जर केस नाही झाली, तर काय होणार? मार्केट आता जिथं क्लोज आहे या ठिकाणी, तिथंच ओपन होऊन ज्या प्राईसला आता 15 मिनिटात जसं आपण चार्ट बघितला, त्याच प्राईसला वर कंटिन्यू करेल. मग कुठल्या लिक्विडिटीकडं? यावाल्या लिक्विडिटी. कारण का जर तुम्ही एक इनफ व्हॅल्यू बघितली, त्याला आपण थोडीशी काय म्हणू शकतो आपण त्याला, क्लोज व्हॅल्यू असते. ती जर तुम्ही नीट बघितली ना, तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, ह्या पॉइंटपासून या पॉइंटपर्यंत जर तुम्ही नीट व्हॅल्यू बघितली, तर मार्केट क्लोजिंगच्या थोडंसं जवळच आहे. एकदम म्हणजे थोडासा अंतर आहे. सो असं नाही की मला हा जवळ वाटतोय आणि हा आवडतो म्हणून तिकडे जायचं, तसं नसतंय. सायकॉलॉजिकली विचार करायचा. त्यासोबत स्ट्रक्चर काय सांगते ते पण बघणं गरजेचं आहे. तर 2 मी तुम्हाला कंडिशन सांगितली. आता मी तुम्हाला कॉन्फिडंटमध्ये ठेवणार नाही म्हणजे अजिबात, की 2 सांगितले म्हणजे दोन्ही साईडला आपण पळायचं, तसं नाही. त्यासाठी सोपं सोल्युशन बघा, 4 तासामध्ये या. 1 दिवसात तरी आपण बघितलं. 1 दिवस कॉन्फिडन्स तयार करतोय. बट येस अगेन काय, 2 सिच्युएशन आहेत. त्याचा सायकॉलॉजीचा मूड कसा राहतोय. आता ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल कोणती बनली? ऑरेंज कलरची बनते म्हणजे अजून 15 मिनिटं शिल्लक आहेत. हे अनालिसिस होईपर्यंत कदाचित होऊन जाईल. आता हा ब्लॉक आहे बघा. 4 तासाला पण कसं असतंय, प्रत्येक ठिकाणी ते रिस्पेक्ट देतं प्रत्येक ब्लॉकला. सो आता हा ब्लॉक जर त्यानं रिस्पेक्ट दिला कुठला? हा ऑर्डर ब्लॉक 4 तासाचा. तर तुम्ही विचार करा, 15 मिनिटामध्ये जे लोकं वेटिंग करत असतात ना, पेशंटली वेट करत असतात, त्या लोकांना हे वाले जे ब्लॉक्स आहेत का इथे बघा हे वाले, ते ब्लॉक्स रिव्हर्स दाबतात. कुठे? खालच्या साईडला दाबू शकतात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. या मार्केटमध्ये वर येण्याची सुरुवात तर झाली, ठीक आहे. बट असे पण काही अतृत मातमी असतात मित्रांनो, ज्यांना ट्रेड मिळालेला नसतो. सो ते ट्रेड त्यांना देण्यासाठी हे मार्केट रिस्पेक्ट द्यायला खाली येतं. ठीक आहे. आता ते ॲक्युरेट एवढंच येईल का? तर ते मी नाही सांगू शकत. शेवटी काय असतंय, आपण काय मार्केटचा गॉड नाहीये. ते इथं पण येईल. इथे काही शिल्लक असेल, तुम्ही जर इकडे नीट बघाला तर बघा, इथे ऑर्डर ब्लॉक वगैरे शिल्लक आहेत. सो हे वाले, हा ऑर्डर ब्लॉक आहे, हा ऑर्डर ब्लॉक आहे. सो इथं कुठं पण येऊ शकतं. आता ज्यावेळेस खाली येते ना, त्यावेळेस ते डिसिजन ऑन द स्पॉट तुम्ही एंट्री मॉडेलचे घेत असता. ठीक आहे. सो ह्या अशा गोष्टी आहेत मित्रांनो.
तुम्हाला हे लाईव्ह मार्केटमध्ये ऑब्झर्व्ह करावं लागेल. आता हे तुम्ही ॲनालिसिस होतंय का नाही ते आज पण ऑब्झर्व्ह करायचं आहे आणि हा वीक आपण या गोष्टी ॲनालिसिस करू. याच्यामध्ये कोणी ट्रेड घेऊ नका, काही नका, काहीच करू नका. फक्त ऑब्झर्व्ह करा, की आपलं चार्ट बेसचं जे आपण सी-बी-टी फॉलो करतोय, ते किती पर्सेंट तुम्हाला वर्क होतंय. आता कालचा दिवस मी सांगितलं ते ॲक्युरेट आलंय. ठीक आहे. मी म्हणतो त्याला 60% तरी काम झालं. किती? 60%. तरीसुद्धा खूप मोठा अचिव्हमेंट आहे मित्रांनो आपल्यासाठी ती आणि तुम्हाला अंदाज नाही 60%च्या अचिव्हमेंटनं सुद्धा खूप मोठं टार्गेट आयुष्यात अचीव्ह करता येतं ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये. तर या गोष्टी आहेत. तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू कळतील जेव्हा तुम्ही आता हे कराल ना लाईव्हमध्ये. कोणताही ट्रेड असू द्या, कोणताही चार्ट असू द्या. तुम्ही एकदा जर बसला ना ॲनालिसिसला, तर तुमच्यासारखा ट्रेडर कोण नसला पाहिजे लक्षात घ्या. ॲनालिसिसमध्ये हां. बाकी मी मोटिव्हेशन आणणार नाही, की तुम्ही हे करा, ते स्वप्न बघा, हे गाड्या, घोडे तसलं नाही. ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस सिस्टमवर आहे ना, त्यावेळेस तुमच्यासारखं ॲनालिसिस कोण नाही पाहिजे आणि ॲनालिसिस तुम्ही ज्यावेळेस चांगलं करता, त्यावेळेस मग पैसे ऑटोमॅटिक तुम्हाला चार्ट हे देत असतात. ठीक आहे. तर आता आपण अजून एकदा बँक निफ्टीचं पण बघूयात. काय झालं बँक निफ्टीमध्ये? काय आपण ॲनालिसिस केलं होतं? येस. आता बँक निफ्टी पण मध्ये हे बघा, हे आपण एक लेव्हल मला वाटतं आपण डिसाईड केली होती. या पी-ओआयला रिस्पेक्ट देऊन मार्केट इथून वर फिरू शकतं असं मी काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं. आता या केसमध्ये काय झालं बघा. या ठिकाणी 4 तासामध्ये ही पूर्ण कॅन्डल म्हणजे पूर्ण कॅन्डल इथं रिव्हर्सलचा तर विषयच नाही. बट पूर्ण कॅन्डल खाली एकदम प्रेशरमध्ये क्लोज झाली आहे आणि त्यानंतर हे मार्केट इथं रिव्हर्सल देत आहे. आता केस काय असते बघा, डेलीमध्ये फक्त एकदा यायचं. मंथली विकली तर आपल्याला माहिती आहे काय होणार आहे. आपण कालच चेक केलं. आता डेलीमध्ये बघा, डेलीमध्ये क्लिअरली सांगते की प्रेशर डाऊन साईडचा चांगला झाला आहे. लिक्विडिटी पण नजदीकची डाऊन साईडचीच आहे. आता खाली जर बघाल तर खाली कोणती लिक्विडिटी राहते? म्हणजे सगळ्या बाकीच्या लिक्विडिटी आहेत. पण ती ही वाली असेल, ही बाकी सगळ्या लिक्विडिटी. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची ध्यानात घेण्यासारखी मित्रांनो, मार्केट एकदा पी-ओ-आयकडे आलं ना, परत लिक्विडिटी जातं आणि लिक्विडिटी आलं का पी-ओ-आयकडे जातं. आता मार्केट आहे पी-ओ-आयमध्ये म्हणजे ऑर्डर ब्लॉकमध्ये. ही क्लिअरली डिनोट करते की पी-ओ-आयचं काम झालेलं आहे. आता जायचं लिक्विडिटीकडे. मग लिक्विडिटी कोणत्या पेंडिंग आहेत? बघा इथं वरची आहे, ही वाली आहे, ही वाली सगळ्या लिक्विडिटी वर पेंडिंग आहेत. खालच्या कुठल्या आहेत? तर एवढ्या. ही वाली असेल, ही वाली असेल, ही वाली असेल. सो 2 कॉन्फ्लिक्ट तयार करते अजून पण लिक्विडिटीचे. पण आता काय आहे पी-ओ-आयमध्ये. सो पी-ओ-आय टू लिक्विडिटी हा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अपोझिट डिरेक्शनला अपेक्षित असतं. कशापासून? पी-ओ-आय पासून. सो तेच एक रिझन आहे की 4 तासामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस ही जी कॅन्डल बनली ही कॅन्डल. आता उद्याचं मार्केट ओपनिंग मॅटर करणार आहे. न्यूज वगैरे काय जर असेल फंडामेंटल तर काय करू शकतं बघा. ही जी लिक्विडिटी आहे छोटी खाली सोडलेली. हे ट्रॅप करू शकतं एक छोटासा त्याला ट्राय म्हणून. कारण खाली लोकांचे बरेच स्टॉप लॉस असणार. तर ते स्टॉप लॉस खाण्याचं काम करणार आणि एकदा ते झालं का ते तुम्ही बघू शकता इथं. आता महत्त्वाची गोष्ट इथं ब्रेकअप स्ट्रक्चर इथे आयडियम आहे. अजून पण चेंज ऑफ कॅरेक्टर काय 4 सॉरी 4 तासाचा विषय बघूयात 1 मिनिटं. हां, 4 तासामध्ये पण अजून कुठे काही चेंज ऑफ कॅरेक्टर नाही झालंय. सो ते एक मॅटर राहतो की अजून वरची लेव्हल खूप जास्त आहे, लांब आहे. त्या मार्केटला तिथं हे करण्यासाठी, ट्रॅप करायला येण्यासाठी. सो इथून पी-ओ-आय टू लिक्विडिटी जाण्यासाठी हाच एक त्याला सोल्युशन आहे आणि तुम्ही जर आता 4 तासामध्ये जर बघितलं ना, तर हा एक कॅन्डल बनली आहे मोठ्या टाईम फ्रेमच्या पी-ओ-आयमध्ये. सोबतच इथे एक ब्लॉक शिल्लक राहिला, ऑर्डर ब्लॉक. सो हा ऑर्डर ब्लॉक पण इथे घेतलेला आहे. सो एवढे मल्टिपल कन्फर्मेशन असताना तुम्ही या ठिकाणी वरच्या दिशेला प्लॅन आउट करू शकता. कसं? सिंपल. काय करायचं मित्रांनो, 1 तासामध्ये एकदा बघायचं. 1 तासाचं काय सांगते स्ट्रक्चर? 1 तासाचं स्ट्रक्चर क्लिअरली शो करते, की या ठिकाणी तुमचा इन्व्हेस्टमेंट इथे चेंज ऑफ कॅरेक्टर आता मार्केट खाली आलंय. कुठे खाली आलंय? या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या झोनला. इथून अगेन तेच, की तुम्हाला इथून बाय साईडची एंट्री मिळाली पाहिजे. फक्त थोडंसं केअरफुल राहायचं मित्रांनो या ठिकाणी. त्याचं कारण कसं आहे? या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट येतं एंट्री मॉडेल आता जसं मी तुम्हाला सांगतो, की इथं एंट्री एक्झिक्यूट होऊ शकते. तसे बऱ्याच लोकांची तयारी असतात. माझ्यासारखे खूप ट्रेडर बसलेत मार्केटमध्ये, खूप अॅनलिस्ट बसलेत. त्यांना कळतं, की या लेव्हलला काय होऊ शकतं. या ठिकाणी किती ब्लॉक्स पडलेत. किती लेव्हलच्या ऑर्डर्स इथं पेंडिंग पडल्या आहेत, किती ऑर्डरच्या पॅसिव्ह ऑर्डर्स या ठिकाणी आहेत, काय एस-एम-सी लेव्हल फॉलो होतात, हे सगळं कळत असतंय. सो त्या ठिकाणी थोडंसं कॉशियस राहायचं. मग कॉशियस राहण्यासाठी काय, छोटे टाईम फ्रेम परत सिलेक्ट करायचे, अलाइनमेंट टाईम फ्रेम्स आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला तुमची प्राईस एक्शन म्हणा, तुम्ही जे काही फॉलो करता ते एंट्री मॉडेल, तुम्ही जर आपलं बघत असाल तर तुम्हाला मी खूप सारे एंट्री मॉडेल दिले. सी-आय-एस-डी दिलंय. सी-आय-एस-डी कसं ॲक्टिव्ह होतंय? पहा इथे हे लास्टची कॅन्डल. ठीक आहे. सॉरी लास्टची कॅन्डल कुठे आहे आता? इथं सी-एस-डी अजून ॲक्टिव्हेट झालं नाही. सो सी-एस-डी काय जर तुम्ही बघितलं नसेल, तो व्हिडिओ जाऊन बघा एंट्री मॉड्यूलसाठी. तुम्हाला जे आवडेल ते. नसेल काही समजत ना, सिंपल प्राईस एक्शन फॉलो करा. प्राईस एक्शन जरी फॉलो केली, तरी पण तुम्ही बिनधास्त रिस्क एंट्री घेऊ शकता. प्राईस एक्शन काय सांगते बघा आता. या ठिकाणी हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. हेड अँड शोल्डर पॅटर्न झाल्यानंतर इथे आता रिव्हर्सल आलंय मार्केट. ठीक आहे. रिव्हर्सलला आलं. काय करायचं मित्रांनो, एकदम छोटा स्टॉप लॉस. आता बँक निफ्टीमध्ये कितीचा स्टॉप लॉस 133 पॉईंटचा. हा म्हणजे डोकंदुखीचं काम आहे बरोबर का. बट जरी हा स्टॉप लॉस लावला तर 3 मिनिटाचा चार्ट आहे. 1 3
टार्गेट तुम्हाला वर 520 पॉईंट्स आणि बँक निफ्टीसाठी आज 600 मुवमेंटची झाली आहे. किती 600 पॉईंटची. तर 500 पॉईंट नथिंग मुवमेंट, फक्त दम पाहिजे थांबायचं कशामध्ये, ट्रेडमध्ये. आणि एकदा का तुम्हाला सांगतो ही लेवल एकदा ब्रेक झाली ना, ही लेवल का त्यानंतर मग काही विषयच नव्हता. स्टॉप लॉस डायरेक्ट ह्याच्या खाली, कॉस्ट टू कॉस्ट काही फरक पडत नाही. अकाउंटमध्ये पैसे लॉस झाला, सॉरी अकाउंटमधलं प्रॉफिट नाही झालं तर ठीक आहे. बट या केसमध्ये थोडंसं एक लॉट घेणे किंवा थोडेसे अजून काही रिफायनिंग करता येते की मी 1 मिनिटामध्ये जाऊन कुठल्या एखाद्या स्विंगला स्टॉप लॉस लावतो, ह्या गोष्टी बघणे. सो जर तुमची ती कॅपॅसिटी असेल तर वेल अँड गुड. आणि अजून एक सांगेन, ऑप्शन बाईंग मित्रांनो प्लीज 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 अवॉइड करा. ऑप्शन सेलिंगला प्राधान्य द्या. तुमच्याकडे जर 2-3 लाख रुपये जर कॅपिटल असेल तर आणि तरच तुम्ही ह्या ऑप्शनच्या नादाला लागा. ते पण एक लॉटनं ऑप्शन सेलिंग करा. जरी मार्केट एकदा हिसका दिला खाली तरी पण काय अकाउंटमध्ये जास्त मायनसमध्ये दिसत नाही. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. काय म्हणलो मी शब्द परत आहे का, एकाल जरी रिव्हर्सल दिला तरी ऑप्शन सेलिंगमुळे भीती वाटत नाही. फक्त हेवी मोमेंटम जर आली झपकन तर थोडासा आय व्ही स्पाईक होतो. पण त्याला पण एक सोल्युशन आहे. कारण कसं असतं, जरी आय व्ही स्पाईक झाला तर काय तेवढाच राहत नाही. थोडंसं मार्केट परत रिव्हर्सल येतं, त्यावेळेला तुम्ही पोझिशन कट करू शकता. तर तुमच्या अगेन्स्ट गेलं तर. सो ऑप्शन सेलिंग इज द बेस्ट ऑप्शन. ऑप्शन बाईंग प्लीज अवॉइड. कारण काय मी मोस्टली फॉरेक्स सांगण्याचं रिझनच आहे, मी किंवा कोणताही ट्रेडर सायकोलॉजी मनी मॅनेजमेंट इंडियन मार्केटला मॅच होत नाही मित्रांनो कसलंच. ठीक आहे. सो ते गोष्टी जरा अवॉइड करायच्या. जे सोसत नाही ते त्याच्या नादाला लागायचं नाही. जे सोचते ते करा. गोल्डला सांगितलं तुम्हाला, गोल्डमध्ये काय हो पिप्सचा गेड आहे. 20 पिप 30 पिप स्टॉप लॉस ठीक आहे. अहो मी त्याला 10 पिपचा स्टॉप लॉस लागला आणि लॉट साईज एकदम कमी आहे. किती समजा ठेवली 0.01 0.02 मायक्रो लॉटनं काम करा ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, कोणाची भीती आहे. थोडे दिवस अकाउंट वाढेपर्यंत करा. ठीक आहे. आता हे खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट शब्द मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये आवडत असेल, थोडंफार रिलेट करून गोष्टी आपण एक्सप्लेन करणं लाईव्हला विथ ॲनालिसिस, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची कमेंट येऊ द्या. कमेंट येत नाही आणि मग माझा मूड ऑफ होतो. ठीक आहे. मग त्यामुळे मला वाटतं की त्या सिरीजचे व्हिडिओज नको बनवायला, एखादा नॉलेजचे व्हिडिओ बनवून टाकावं. कारण काय असतं, मी माझ्या ट्रेडिंगमध्ये बिझी आणि त्यानंतर परत कंटेंट पण बनवतो. सो तुम्हाला याचा जर फायदा होतो तर कमेंट करायला शिका थोडंफार. कसं असतं जरा म्हणजे हे मिळतं, मोटिवेशन मिळतं आणि त्यातून तुम्हालाही फायदा आणि आपल्या चॅनलला ग्रोला पण फायदा होईल. आणि तुमचे जर काही सजेशन असतील ना मित्रांनो, कशाबद्दल थंबनेलबद्दल थोडंसं त्याच्याबद्दल पण गाईड करा की काय करता येईल आपल्याला अजून थोडंसं डिझाईन पार्टमध्ये वगैरे. आणि त्यानंतर आपण याला कंटिन्यू. तुमच्या प्रत्येक कमेंटचा मी आदर करतो मित्रांनो. प्रत्येक कमेंट वाचत असतो, प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. सो नक्कीच तुम्ही फायदा घ्या या नॉलेजचा, तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. मी अजूनही सांगेन की जास्त नाही आपल्याला अगदी कामापुरतं रिझल्ट जरी भेटले ह्याच्या ॲनालिसिसचा तर खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना फायदा होणार आहे. तर मित्रांनो भेटूया सेम व्हिडिओसोबत उद्या. टिल देन टेक केअर. बाय.